कल्पना करा तुमचं व्हॉट्सॲप हॅक झालंय, तुमचे पर्सनल चॅट्स कोणीतरी वाचतंय, तुमचे फोटो, तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणीतरी बघतंय. भयानक आहे ना? पण हे अनेकांसोबत होतंय. तुमचा एक चुकीचा क्लिक आणि तुमच्या आयुष्याची पूर्ण प्रायव्हसी शून्य होऊ शकते. विचार करा, तुमच्या नावावरती तुमच्या मित्र आणि नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली जाते, पण तुम्हाला साधी कल्पना सुद्धा नाहीये. 2026 मध्ये व्हॉट्सॲप हॅकिंग फक्त एक पॉसिबिलिटी नाहीये, तर तो एक भयानक ट्रेंड बनलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे ज्याने हॅकर्स तुमचा व्हॉट्सॲप कधीच हॅक करू शकणार नाहीये. मंडळी नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या टेकचेक स्कॅम अलर्ट सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजकाल व्हॉट्सॲप फक्त चॅटिंग पुरतं मर्यादित नाहीये. बँकिंग असेल, बिझनेस डील्स असतील, फॅमिली फोटोज आहेत, अतिशय महत्त्वाची कागदपत्र आहेत, हे सगळं तिकडंच आहे. व्हॉट्सॲप म्हणतं की आम्ही एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहोत, पण तुमचे मेसेज कोणी वाचू शकणार नाही ते क्लेम करतात. पण लक्षात ठेवा, हॅकर्स एन्क्रिप्शन तोडत नाहीत, ते थेट तुमचं अकाउंट हायजॅक करतायत. जेव्हा तुमचं खातं दुसऱ्याच्या ताब्यात जातं तेव्हा तुमचे लाईव्ह चॅट्स, कॉन्टॅक्ट्स हे त्यांना दिसू शकतात आणि तुमच्या ओळखीच्या लोकांचा ते वापर करून कोणालाही फसवू शकतात. आता हे सगळं कसं होतंय आपण सविस्तर समजून घेऊया. सगळ्यात पहिला प्रकार आहे तो OTP फिशिंगचा. हॅकर काय करतात, आधी तुमच्या मित्राचं अकाउंट हॅक करतात आणि मग तुम्हाला मेसेज पाठवतात की अरे मी चुकून 6 अंकी कोड तुला टेक्स्टमध्ये पाठवलाय, तो तुला आला असेल, तो मला पटकन सांग. तुम्हाला वाटतं की अरे मित्र आहे, काहीतरी काम असेल आणि चुकून तुमचा नंबर देऊन OTP आलेला असेल. मग तुम्ही तो कोड दिला की तुमच्या फोनमधून व्हॉट्सॲप गायब होतं आणि हॅकरच्या फोनमध्ये ते चालू होतं. दुसरा प्रकार आपण समजून घेऊया, तो आहे खोटे QR कोड. तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये जाता किंवा एअरपोर्टवरती जाता, तिकडे एखादा फ्री गिफ्टचा QR कोड असतो, फ्री वायफायचा QR कोड असतो. तुम्ही स्कॅन केला तर तुमचं व्हॉट्सॲप, वेब हे थेट हॅकरच्या लॅपटॉपला लिंक होतं. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कोणीतरी तुमचं चॅट्स लाईव्ह वाचतंय. तिसरा प्रकार आपण समजून घेऊया, व्हॉट्सॲप गोल्ड किंवा प्लसचा मोह. अजून कितीतरी लोक कलरफुल व्हॉट्सॲपच्या नादात थर्ड पार्टी ॲप्स डाउनलोड करतायत आणि हे ॲप्स तुमच्या फोनमधलं डिजिटल स्पायचं काम करतायत. हे तुमचे पासवर्ड्स आणि प्रायव्हेट फोटो चोरतायत. आता घाबरून जाऊ नका. तुम्ही जर पुढचे 7 टिप्स मी सांगितलेले लक्षात ठेवलात ना, तर जगातला कोणताही हॅकर तुमचं व्हॉट्सॲप टच सुद्धा करू शकणार नाही. कोणते 7 मुद्दे आहेत, तर पहिलं आहे नो OTP शेअरिंग. कधीही कोणालाही OTP शेअर करू नका. दुसरा महत्त्वाचा मुद्दा 2 स्टेप व्हेरिफिकेशन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, कारण सेटिंगमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि 6 अंकी पिन तुम्हाला सेट करावा लागेल. तिसरा मुद्दा आहे चेक लिंक डिव्हाइसेस. दर आठवड्याला तुम्ही चेक करा की तुमचं व्हॉट्सॲप कुठे लिंक तरी नाहीये ना. चौथा मुद्दा आहे ॲप अँड चॅट लॉक, म्हणजे फिंगरप्रिंट लॉक वापरा किंवा खाजगी चॅट जे तुमचे आहेत त्याला चॅट लॉक तुम्ही वापरू शकता, जे व्हॉट्सॲपमध्ये ते फीचर आहे. पाचवा मुद्दा आहे ऑफिशियल ॲप ओनली, म्हणजे प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरूनच तुम्ही व्हॉट्सॲप अपडेट करा किंवा ते डाउनलोड करा. 6वा मुद्दा आहे स्ट्रॉंग पासवर्ड्स, म्हणजे फोनचं जे लॉक आहे ते तुम्हाला मजबूत करावं लागेल. 000 किंवा 1234 असे पासवर्ड ठेवू नका, स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा. आणि 7वा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे पब्लिक वायफाय. सार्वजनिक वायफायवरती कधीही व्हॉट्सॲप वेब ओपन करू नका, त्याने धोके वाढतात. मित्रांनो, तंत्रज्ञान जितकं प्रगत होतंय तितकेच धोके सुद्धा वाढत आहेत. जर तुमचं अकाउंट हॅक झालं तर सगळ्यात आधी व्हॉट्सॲप सपोर्टला ईमेल करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कॉन्टॅक्ट्सना फोन करून तुम्ही सावध करा. मंडळी, हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवरती नक्की शेअर करा, कारण तुमचा हा एक शेअर कोणाचं तरी कष्टाने कमवलेले पैसे वाचवू शकतो. आणि सतर्क राहा, सावध राहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी.